पुष्पा दिसतं? पुष्पा दिसतं का बघ? नाही दिसत. कितीचा आवाज येतो का बघ बरं त्याच्यात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री संत तुकाराम महाराज की जय, जोग महाराज की जय. सापडला हाती तरी झाले हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान, सांडेला हेवा अवा, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान, म्हणे काम निरसुनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान, समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगननिहित पाणे मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्र, सदय धवलहासं विचिंतयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय गत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम कैलासराना शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुट झळाळी, कारण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक प्रदेशं, विधींद्रादि दैवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं, विना पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहं, हसते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां, यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तु नवन्ति दिव्य वैदेशांगपदक्रमोपनिषदै गायन्ति
ध्यानावस्थि गतेन मनसा पच्छन्ति यं योगिनो यशान्तमन विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः तस्मै नमः। सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मन समाधान। प्रस्तुत प्रवचन प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु अग्रगण्य वैरागी मूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट वारकरी संप्रदायाचा प्रमोच्च बिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वतेचा मान बिंदू सकल संत कंठभूषण निधान तुकरे यांचा 4 चरणांचा अति महत्वाचा आज या अभंगातून आपल्याला संतांची उंची पाहायला मिळते। तुकोऱ्यांचं मत असं आहे, तुकोऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या हातात भगवान परमात्मा सापडला हाती। भगवान परमात्मा हातात सापडल्यामुळे आम्ही तरी झाली हे निश्चिंती। भगवान झाल्यामुळे हातात सापडल्यामुळे आम्हाला 3 प्रकारचे फायदे झाले। पहिला फायदा चिंतारहित झालो, आम्ही निश्चिंत झालो। दुसऱ्या चरणामध्ये 2 फायदे नाही धावा घेत इंद्रियांचे समाधान। दुसरा फायदा असा झाला माणसाचं मन हे जे मन आहे ना, हे सतत धावणारं मन भगवान परमात्मा हातात सापडल्यामुळे ते मन धावायचं थांबलं। तिसरा फायदा असा झाला भगवान परमात्मा हस्तगत झाल्यामुळे ज्या इंद्रियांचं कधीही समाधान होत नाही त्या इंद्रियांचं समाधान झालं। तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान। साधक विचारतात का हो तुकोबराय, भगवान परमात्मा हस्तगत करावासा वाटला आपल्याला, आपण पर्याय काय केला? तुकोबराय सांगतात सांडी येला हेवा अवघा संचिताचा ठेवा। आम्ही पाप पुण्यासह कर्माचा ठेवा सोडला आणि परमार्थाची वाटचाल केली। संसारातून मन काढलं आणि परमार्थाकडे लावलं। अवघा संचिताचा ठेवा सांडेला हेवा। शेवटी तुकोबराय सांगतात हे सर्व करत असताना भगवान परमात्मा हातात सापडला। कशामुळे सापडला? तुकोबराय सांगतात तर भगवान परमात्मा सापडला तर तो नामामुळे सापडला। मग तुम्ही कशा पद्धतीने भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं? तुकोबराय सांगतात करून मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने भगवान परमात्म्याचं केलं। तुका म्हणे काम निरसून या घेतो नाम। प्रवचन सेवेकरता सेवेच्या भाव अर्थाला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा अल्पपरिहार। तुम्हा सर्वांना बरेच दिवस झाले सध्या आपण घरीच आहोत। संतांनी सांगितलेली एक उक्ती इथे सिद्ध होते असे आपल्याला पाहायला मिळते। ठाईच बैसुनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा। आपण सर्वजण घरी असताना भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला काही लॉकडाऊन नाही आणि म्हणून स्वतःही नामचिंतन करावं आणि दुसऱ्याच्या मुखातून नामचिंतन घडावं या प्रेमाखातर, या आग्रहाखातर ज्यांनी मदसारख्या बालकाकडे सेवा सुपूर्त केली आपण पाहतोय। या पेजवरती हरिभक्त परायण तरुण तडफदार कीर्तनकार, तरुण तडफदार संगीत विशारद, तरुण तडफदार उत्तम मृदंग वादक असे असणारे गुरुस्थानी असणारे आमचे मित्र हरिभक्त परायण विजय यांनी मदसारख्या बालकाकडे ही आजची प्रवचन रूपी सेवा सुपूर्त केलेली आहे। वास्तविक मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, मोठा पंडित नाही, तुमच्यामधलाच बालक। फरक इतकाच, आज मी या ठिकाणी व्यासपीठावर बसलोय आणि तुम्ही सर्वजण श्रोते म्हणून माझ्या समोर आहात।
भले सोशल मीडियावर मोबाईल हे साधन असलं तरीही आपण प्रवचनाची सेवा आपण सादर करतो हे विशेष आहे. आपण रोज अपडेट पाहत असतो. हरिभक्त परायण रामदासजी महाराज गणेशकर, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुकोबऱ्यांच्या आवडीचा अभंग, विशेषतः भगवान परमात्माचं सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपाचं वर्णन करणारा अभंग काल चिंतन बघितलं. वास्तविक पाहता श्रावण महिना सुरुवात झाली असून श्रावण महिन्यातील आजचा श्रावणी सोमवार पहिला सोमवार आणि पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त माझ्यासारख्या बालकाकडे महाराजांनी सेवा सुपूर्त केलेली आहे. आपण पाहतोय प्रवचन, तदनंतर भजन, प्रवचन, भजन अशा कित्येक कलावंतांना, कित्येक प्रवचनकारांना, कित्येक नाविन्यपूर्वक कीर्तनकारांना या पेजवरती संधी दिलेली आहे. महाराजांना द्यावे तेवढे विशेषतः ईश्वर पद्धतीने चिंतन मांडतात, कशा पद्धतीने कार्यक्रम करतात, कशा पद्धतीने प्रवचन करतात हे न ऐकताच महाराजांनी दिलेले सेवा म्हणजे याला म्हणतात विश्वास. आणि म्हणून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी नमस्कार करून आपण सेवेला प्रारंभ करणार आहोत. सेवेचा आपला जो वेळ आहे 3 ते 4 वाजेपर्यंत सेवेकरता आपण जो अभंग निवडलेला आहे तो श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा असून 1065 अभंग आहे. तुकोबरायांच्या गाथेमधील 1065 क्रमांकाचा अभंग आहे. तुकोबरायांचं मत असं आहे, भगवान परमात्मा आमच्या हातात सापडला. आपण जास्त परिहाराकडे न वळता आपण थेट सेवेला प्रारंभ करत आहोत. तुकोबरायांचं मत असं आहे की भगवान परमात्मा आमच्या हातात सापडला. भगवान परमात्माचे फायदे झाले. आम्ही निश्चिंत झालो, चिंतारहित झालो. सतत धावणार मन थांबलं आणि 3 फायदे सांगत असताना माऊली ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये काय सांगायचं असेल हे शोधायचं झालं ना, तर आपण श्रीमद भगवत गीतेचा श्लोक ग्रंथामधून काढतोय, याच्यावरती आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. माऊली ज्ञानोबरायांना काय सांगायचं आहे, ती कुठे उभी असेल सांगायचं आहे ना, तर गाथ्याचा अभ्यास करावा लागेल, गाथा चाळावं लागेल, गाथा पाहावं लागेल आपल्याला. तुकोबरांनी विचारलं, हरी आला हाता मग कैशी भय चिंता. हा देव आमच्या हातात आला, आमच्या हातात हरी आला. सापडला देव तुका म्हणे गेला भेव, देव सापड आमचा भेव नष्ट झाला. भेव या शब्दाचा आहे अर्थ असा आहे भीती. आम्हाला कोणत्याच प्रकारची आता भीती वाटत नाहीत. वास्तविक पाहता भगवान परमात्मा हातात सापडल्यामुळे की जर वाटत असेल, हे जर आपणास वाटत असेल तर तो सहजासहजी हातात सापडत नाही. भगवान परमात्मा सहजासहजी हातात सापडत नाहीत. भगवान परमात्मा हातात त्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते. असली पाठीशी असली तर भगवान परमात्मा आपल्या हातात सापडेल. अनंत जन्माची पुण्याशिवाय भगवान परमात्मा आपल्या हातात सापडणार नाही. वास्तविक पाहता भगवान परमात्मा हातात जन्माची पुण्याई लागते. जीवनात काही गोष्टींचा विचार केला तर त्या गोष्टी मिळण्याकरता, त्या गोष्टी प्राप्त होण्याकरता पुण्याई लागते. नंबर 1, नर शरीर मिळण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते. त्या दुर्लभ नर शरीर दुर्लभ सांगितले. उपदेशात्मक आपण अभंग निवडला असता याच्यावरती बरंचसं विवेचन आहे. अनेक प्रमाण आहेत, अनेक श्लोक आहेत, अनेक सुभाषित आहेत, अनेक ओव्या आहेत. देवाच्या कृपेशिवाय 3 गोष्टी मिळत नाहीत. दुर्लभम त्रयमवेत, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयः. अनेक श्लोक आहेत.
दुर्लभ मनुष्य देहो देहुनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वायुरो सुदुष्करम. माऊली ज्ञानोबा या नर शरीराला 3 वेळा दुर्लभ सांगतात. दुर्लभुरे दुर्लभुरे दुर्लभू संसार तुम्ही का नेना. जीवनात काही गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळतील, पण नर शरीर आपल्याला मिळणार नाही. पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा. मित्र दुसरा मित्र मिळेल, पुनर्मित्रम. पुनर्मही पत्नी एखादी सोडून गेली असेल, दुसरी पत्नी मिळेल. पुनर्मही जमीन आपण विकली असेल, आपण पैशाच्या बळावरती दुसरी खरेदी करू शकतो. ह्या गोष्टी जीवनात पुन्हा पुन्हा मिळतील, पण न शरीरम पुन्हा पुन्हा. म्हणून नर शरीराला दुर्लभ. कबीरदास महाराज सांगतात, नर शरीर दुर्लभ है फिर न मिलेम बारंबार तरुवर्षे फळ गिरे फिर न आयडा. ज्याप्रमाणे एखाद्या झाडावरनं फळ पडलं, उदाहरणार्थ आंबा, एखाद्या झाडावरनं फळ आंबा पडला तर त्याच देठाला तिथे फळ लागत नाही. तद्वत नर शरीर एकदा आपल्याला मिळाले ते पुन्हा पुन्हा मिळेल याची शाश्वत नाही. त्याकरता अनंत जन्माची पुण्य यायला लागेल. म्हणून नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. नर शरीर दुर्लभ आहे. नर शरीर पुण्य लागते, त्याशिवाय नर शरीर आपल्याला मिळणार नाही. परमार्थाला लागण्याकरता, परमार्थाची वाटचाल करत असताना परमार्थ सहजासहजी आपल्या जीवनात येणार नाही. त्याकरिता अनंत जन्माचे पुण्य लागते. नंबर 3, संतांचं दर्शन होण्याकरता, संतांचं दर्शन मिळण्याकरता जन्माचे पुण्य लागेल. त्याशिवाय संत दर्शन आपल्याला मिळणं शक्य नाही. संतांच्या माध्यमातून देव भेटणं आणि देवाची सेवा करून तो भगवान परमात्मा ताब्यात येण्याकरता अनंत जन्माचे पुण्य लागेल. त्याशिवाय भगवान परमात्मा आपल्या ताब्यात, आपल्या हातात सहजासहजी सापडणार नाही. जो मुद्दा आहे, परमार्थ मिळण्याकरता, परमार्थ अवगत होण्याकरता अनंत जन्माचे पुण्य लागेल. त्याशिवाय परमार्थ आपल्या जीवनात येणार नाही. परमार्थाकरता संतांनी महाधनाची उपमा खर्च केली. इतर धन आपल्याला मिळतील, पण परमार्थ हे धन नसून हे महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन, महाधन आपल्या जीवनात आलं, इतर धन आपोआप येतील, पण प्राथमिक महाधन आपल्या जीवनात येणं गरजेचं आहे. परमार्थ 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 म्हणजे तरी काय हो? अनेक व्याख्या खर्च केल्या संतांनी. मी एक छोटीशी वाक्य सांगून जाईन. परमार्थ म्हणजे दुसऱ्याचा विचार करणं. पर म्हणजे दुसऱ्याचा, मार्थ म्हणजे विचार करणं. संतांनी दुसऱ्याचा विचार केला, जगाचा विचार केला. हे विश्वाची माझी घर, सगळ्या विश्वाला आपलं घर सांगितलं त्यांनी. संतांनी जगाचा विचार केला. परमार्थ आपल्या जीवनात येण्याकरता अनंत जन्माची पुण्य लागते. त्याशिवाय परमार्थ आपल्या जीवनात येणं शक्य नाही. नंबर 3, संतांचं दर्शन किंबहुना संत बनणं याकरता अनंत जन्माची पुण्य लागेल. त्याशिवाय संत बनणं खूप कठीण आहे. संत संगत येणं खूप अवघड आहे. अनंत जन्माची पुण्याशिवाय संतांची संगत किंबहुना संत बनणं खूप अवघड आहे. संतांनी आपल्या जीवनात किती अट्टहास केला, किती लोकांनी छळलं, किती त्रास दिला. नव्हे जगद्गुरु श्री तुकोबारायांसारख्या महान संतांना समाजानं गाढवावर बसविलं, तरीही तुकोबाराय शांत राहिले. संत एकनाथ महाराजांच्या अंगावरती यवन 108 वेळा थुंकला, तरी संत एकनाथ महाराज शांत राहिले. त्यांना म्हणावं संत, काय अट्टहास असेल. माऊली ज्ञानोबराय ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, जगाला प्रकाशित करणारा ग्रंथ लिहिला, त्यांच्या अंगावरती समाजाने शेण फेकावं, चिखल फेकावा, किती त्रास सहन केला असेल. पण त्यावरती संतांनी सहनशीलता बाळगून नम्रता धारण करून समाजाला योग्य वाटचालीला, योग्य रस्त्याला लावलं, योग्य मार्गाला लावलं. संत बनणं खूप कठीण आहे. अनेक दृष्टांत आहेत.
दृष्टांत सांगून मी वेळ खर्च करणार नाही. सांगायचे तात्पर्य इतकंच आहे, संत सेवा किंबहुना संत बनणं खूप कठीण आहे. संतांची संगत मिळण्याकरता अनंत जन्माची पुण्य लागते. त्याशिवाय संतांची संगत आपल्या जीवनात सहजासहजी येणं शक्य नाही. नंबर 4, संत संगतीने भगवान परमात्मा ताब्यात येऊन, भगवान परमात्म्याची सेवा करून तो ताब्यात येण्याकरता अनंत जन्माची पुण्य लागते. त्याशिवाय भगवान परमात्मा सहजासहजी ताब्यात हातात येणार नाही. त्याकरता अनंत जन्माची पुण्य लागते. माऊली ज्ञानोबांनी याकरता सुंदर एक खर्च केलेला आहे. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. हा भगवान परमात्मा ब्रह्मदेवा सुद्धा सहजासहजी सापडत नाही. न सापडे इंद्रचंद्र ब्रह्मादिका. अभिमान एका तीळ मात्रे, छोटासा अभिमान जरी झाला, तिळासारखा, तीळ मात्रेसारखा अभिमान झाला तरी भगवान परमात्मा सापडत नाहीत. अभिमान नष्ट झाल्याच्या नंतरच भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला सापडेल. हा हातावरती तुरी देतो पण सहजासहजी सापडत नाही. अनेक प्रमाण आहेत. हा ब्रह्मविद्येचा जनिता ग, ज्याला तुम्ही धरू पाहता ग. हाता ग गोकुळच्या नारी. हा हातावरती तुरी देतो पण सहजासहजी सापडत नाहीत. सहजासहजी सापडत नाहीत. साधक तुकोरांना विचारतं, का हो तुकोबरा, कोणाच्याच हातात सापडत नाही का? अजिबात हातात सापडत नाही का? संत सांगतात सापडतो ना. का नाही सापडणार? कोणाच्या हातात सापडतो? तुकोबरा सांगतात, ज्याच्या अंतःकरणात भगवान परमात्म्याविषयी निसीम श्रद्धा आहे, भक्ती आहे, भाव आहे, त्याला तो सापडतो. सापडे हा देव भाविकांच्या हाती, शहाणे मरती तरी किती. भगवान परमात्मा सापडतो, पण जे भोळे आहेत, जे भाविक आहेत, की ज्यांच्या हृदयात, ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आटून दाटून भरले, अशांना तो सापडतो. शहाणे मरती तरी किती. कितीतरी शहाणे आले, कितीतरी मेले, पण त्यांच्या हातात आज सहजासहजी सापडलं नाही. भोळ्या भाविकांच्या हातात सापडतो. भगवान परमात्म्याविषयी श्रद्धा आहे, प्रेम आहे, अशांना भोळ्या भाविकांना भगवान परमात्मा, शहाण्या माणसांना भगवान परमात्मा सापडत नाहीत. कोणाच्या हातात सापडला? काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? पुरावा लागतो हा माऊली. आहे ना पुरावा. संत सांगतात, भक्त पुंडलिकाच्या हातात सापडला, जनाबाईच्या हातात सापडला, नामदेवरायांच्या हातात सापडला. नामदेवरायांच्या हातात सापडला म्हणूनच तर नामदेवरायांच्या हातचं भोजन भगवान परमात्मा खाऊ घालायचा, भोजन प्राशन करायचा. अनेक संतांना सापडला. तुकोबरा सांगतात, इतर संतांना जसा भगवान परमात्मा सापडला ना, तसाच हा भगवान परमात्मा आम्हाशी सापडला. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. त्याच प्रकारे भगवान परमात्मा आम्हाशी सापडला. भगवान परमात्मा हातात सापडल्यामुळे आम्ही चिंतारहित झालो, निष्काळजीपणा, आम्हाला कोणत्याच प्रकारची काळजी शिल्लक राहिली नाही. चिंतारहित झालो, चिंता दूर पळाली. कशामुळं? सापडला हाती. भगवान परमात्मा आमच्या हातात सापडल्यामुळे आम्ही चिंतारहित झालो. पहिला फायदा, वास्तविक पाहता भगवान परमात्मा हातात ताब्यात येण्याकरता अनंत जन्माची पुण्य लागते. आपण सुरुवातीला बघितलं. आपण व्यावहारिक उदाहरण जर आपण पाहू गेलो तर माणसाच्या हातात जर पैसा आला तर, तुमच्या आमच्या हातात जर पैसा आला तर, माऊली तुमच्या आमच्या हातात पैसा आल्याच्या नंतर आपल्याला असलेली साधनं, आपल्याला 4 चाकी गाडी पाहिजे, 2 व्हीलर गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, फ्रीज, जे काही असेल, आपल्याला हवीची जी साधनं आहेत पैशाच्या बळावर, याकरता नाथ महाराजांनी वर्णन केलंय, मोगम सांगत नाही. द्रव्य झाले आपल्या हाती,
सगळं पदार्थ घरा येते. पैसा हातात आल्याच्या नंतर सगळे पदार्थ म्हणजे सगळ्या प्रकारच्या वस्तू आपण घेऊ शकतो. अजून पुढे व्यावहारिक उदाहरण, महिला हातात जर गहू आले तर गहू, आपल्या हातात जर गहू आले तर आपण काय करू? आपल्या हातात गहू आल्याच्या नंतर आपण गव्हापासून जितके पदार्थ करता येतील तितके आपण बनवण्याचा प्रयत्न करू. करंजी असेल, शंकरपाळी असेल, चपाती असेल, पुरणपोळी असेल, किंबहुना अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्याला विशेष किंमत आहे त्या गव्हाचं कणिक बनवतो आपण. ते कणिक सुद्धा गव्हापासून आपण बनवू शकतो जेव्हा आपल्या हातात गहू येतील त्यावेळेला. याकरता सुद्धा संतांनी उदाहरणं दिलेली आहेत. गव्हाची राशी जोडली हाती, सकळ पक्वाने घरा येते. सकळ पक्वाने घरा येते, तेवी आतुडल्या माझी भक्ती, ज्ञान संपत्ती घर रिगे. गव्हाची राशी, गहू हातात आल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण त्यापासून बनवू आणि आपण प्राशन करू शकतो. त्याही पुढे माऊली ज्ञानोबांनी अधिक दिव्य दृष्टांत दिलाय. तुमच्याकडे जर बाग आली तर बाग, त्याच्यामध्ये आंबा असो, काजू असो, पेरू असो, चिकू असो, कोणत्याही प्रकारची झाडं असो, तुमच्या हातात जर बाग आली तर तुम्ही काय कराल? तर बाग आपल्या हातात आल्याच्या नंतर त्या बागेमधील जेवढी फळं, फुलं, साल, त्याची मुळं सगळी आपलीच. आपण त्या बागेचे मालक आहोत. त्याला लागलेली फळं, त्याला लागलेली फुलं, त्याची साल, त्याचं खोड, त्याचं मूळ, हे या ज्ञानोबांनी जीव दृष्टांत हा दिलेला आहे. त्याकरता सुंदर ओवी खर्च केलेली आहे. उद्यान हातात चढीनले तरी आप हे तेवी देखली आजिया देखविले विश्व सकळ. का हातात चढीनले तरी अपयशी फळे फुले. बाग हातात आल्याच्या नंतर, उद्यान म्हणजे बाग, बाग हातात आल्याच्या नंतर त्या बागेतील फळे, फुले, साल, वेल, मुळ सगळी आपली. त्याही पलीकडे माऊली ज्ञानोबाने अधिक दिव्य दृष्टांत दिलाय. का चिंतामणी आलिया हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा आम्ही पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. चिंतामणी हातात आल्याच्या नंतर आपल्या सगळ्या प्रकारच्या चिंता नष्ट झाल्या. चिंतामणी हातात आला, कामधेनू हातात आला, कल्पतरू हातात आला, सगळ्या प्रकारची चिंता नष्ट झाल्या. ही व्यावहारिक उदाहरणं आहेत. प्राथमिक, जर आपल्या हातात पैसा आला तर सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो. आपल्या हातात गहू आले तर सगळ्या प्रकारचे पदार्थ आपण बनवू शकतो. आपल्या हातात बाग आली तर त्या बागेतील सगळी फळे फुलं आपली. चिंतामणी हातात आला तर सगळ्या प्रकारच्या चिंता नष्ट झाल्या. आणि मग ह्या सगळ्या पदार्थांना, ह्या वस्तूंना करणारा भगवान परमात्माच तुमच्या आमच्या हातात आला तर काय शिल्लक राहील? या सगळ्या पदार्थांना, वस्तूंना तयार करणारा भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हातात आला तर सगळ्या प्रकारच्या चिंता नष्ट झाल्या. म्हणून तुकाराम सांगतात, ह्या सगळ्या पदार्थांना आमच्या हातात सापडला त्यामुळे आम्ही चिंतारहित झालो. साला हाती तरी झाली हे निश्चिंती. माणसाला चिंता असावी ती जन्म मरणाची. जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझा अनंत माय बापा. माणसाला चिंता पाहिजे ती जन्म मरणाची चिंता पाहिजे. चिंता मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना चिंता आहे. या चिंतेने कोणाशी सोडले नाही. पंतप्रधानांना देशाची चिंता आहे, मुख्यमंत्र्यांना राज्याची चिंता आहे, कलेक्टर साहेबांना जिल्ह्याची चिंता आहे, प्रांत साहेबांना तालुक्याची चिंता आहे, तहसीलदार साहेबांना तालुक्याची चिंता आहे, गावातील सरपंच साहेबांना गावाची चिंता आहे, तर एखाद्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखांना त्या कुटुंबाची चिंता आहे. सगळ्यांना चिंता आहे. चिंतेने कोणालाच सोडले नाही. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना
पाताळाहुनी निम्न, जे पाहता त्रिभुवन अनुही नोहे. सगळ्यांना चिंता आहे. या चिंतेने कोणाशी सोडले? चिंता माणसात असते. सुभाषितकार एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात, माता समम नास्ति शरीर पोषण, कार्य समम नास्ति शरीर तोषणम, चिंता समम नास्ति शरीर भूषणम, विद्या समम नास्ति शरीर भूषणम, चिंता समम माता समम नास्ति शरीर पोषणम. माता ही मुलाचं शरीराचं पोषण करत असते, तर पत्नी ही शरीराचं तोषण करत असते. विद्या शरीराचे हे भूषण आहे, तर चिंता हे शरीराचं शोषण करत असते. चिंता असलेल्या माणसाला सुखही नाही निद्राही नाही. त्याकरता सुभाषितकार अधिक सुंदर सांगतात, अर्थात तुरानाम न पिता न बंधू. अर्थात तुरानाम, ज्याला पैशाची आसक्ती आहे त्याला त्याचं वडील आणि त्याचा बंधू, त्याचे सगळे सोयरे नातेवाईक कोणीही दिसत नाही, त्याला फक्त दिसतो पैसा. कामात तुरानाम न भय न लज्जा. कामातुर झालेल्या माणसाला भय आणि लाज वाटत नाही, त्याचा स्वभाव कुठेही दाखवतो तो. शुद्धा तुरानाम न बलम न तेजा. जो माणूस जेवत नाही त्या माणसाच्या शरीरात बल आणि चिंता तुरानाम न सुख न निद्रा. ज्या माणसाला चिंता आहे ना, चिंता ही कोणाला सोडत नाही. माणसाची पाहिजे ती जन्म मरणाची चिंता पाहिजे. जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझा अनंत माये बापा. गरीब माणसाला काय खावं ही चिंता असते, तर श्रीमंत माणसाला काय काय खावं ही चिंता असते. गरीब माणूस काय खावं, साधं भोजन मिळालं तो समाधानी असतो. पण श्रीमंत माणूस चिंता करत सकाळी एक गोळी, दुपारी एक गोळी, संध्याकाळी एक गोळी असते. सगळ्या सकाळी दुपारी संध्याकाळी ह्या गोळ्या खाण्यापेक्षा बंदुकीची एक गोळी खाली तर बस झाली. सगळ्या प्रकारची चिंता नष्ट झाल्या. सांगायची तात्पर्य इतकंच आहे. तुकोबा सांगतात, भगवान परमात्मा आमच्या हातात सापडल्यामुळे, हातात हस्तगत झाल्यामुळे आम्ही चिंतारहित झालो. सापडला हाती तरी झाली हे निचिंती. आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आम्ही निश्चिंत झालो. आम्हाला काही करायची आता गरज नाही. साधक विचारतात, का हो तुकोबराय, जगाचा मालक भगवान परमात्मा तुमच्या हातात सापडला, तुम्हाला एकच फायदा झाला का? तुकोबराय सांगतात, अजिबात नाही. पुढे अधिक आम्हाला दोन प्रकारचे फायदे झाले. दुसऱ्या चरणात त्यांनी वर्णन केलं आहे. नाही धावा घेत म्हण इंद्रियांचे समाधान. सतत धावणार मन थांबलं आणि इंद्रियांचं समाधान झालं. पहिला फायदा चिंतारहित झालं, दुसरा फायदा सतत धावणारं मन थांबलं, तिसरा फायदा इंद्रियांचं समाधान झालं. नाही धावा घेत म्हण इंद्रियांचे समाधान. माणसाचं मन हे सतत धावत असतं. का सतत धावत असतं गेलो तर मन हे वायू तत्वापासून बनल्यामुळे ते सतत धावत असतं. संतांनी खूप ओव्या खर्च केले. जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर, बुद्धीचे झाकिले जेने. जे भुलीचे कुहर, बुद्धीचे घर झाकिले जेने. हे मन वायू तत्वापासून बनल्यामुळे सतत धावत असतं. पुढे माऊली ज्ञानोबाने एक दृष्टांत दिलेला आहे. मन हे शेळी शेळीचे, का धावणे वारियाचे, जाळणे आगीचे भलते उते. जैसे चरणे शेळीचे. शेळीला तुम्ही कितीही चारा पण तिचं पोट रिकामच राहत. शेळीसारखं कोणी चरत नाही. जैसे चरणे शेळीचे, का धावणे वारियाचे. वाऱ्यासारखं कुणी धावत नाहीत. जाळणे आगीचे, अग्नीसारखं उते. जैसे चरणे शेळीचे.
चरण म्हणजे खाणं. योगशास्त्रामध्ये एक वेळा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि सतत जेवत असतो तो रोगी. सुंदर वाक्य आहे योगशास्त्रामध्ये. माणसाने किती खावं, किती प्यावं, किती जेवावं हे त्या स्वतःच्या पोटावर अवलंबून. आहार जरी असला, आपण किती खावं ते स्वतःने ठरवायचं. माझं पोट किती मोठं, मी किती खावं, मला किती लागेल. मन हे शेळीसारखं आहे, असतं. तो खर्च केला, त्याच्यामध्ये एकाच राशीचे 12 पदार्थ जे सांगितलेले आहेत, 10 चंचल पदार्थ त्याच्यामधील मनाचा पहिला नंबर लागतो. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुतो मा मदो मर्कटो मत्सो मकारा दश चंचला. हा 10 चंचल पदार्थ, त्याच्यापैकी मनाचा पहिला नंबर आहे. 10 चंचल पदार्थ: पाऊस, स्त्री, मदन, वारा, लक्ष्मी, मध, माकड आणि मासा. त्याच्यामधील मनाचा पहिला नंबर लागलाय. मनो मनाचा पहिला नंबर चंचलामध्ये, 10 चंचल पदार्थामध्ये पहिला नंबर मनाचा आहे. मनाला आवरणे हे खूप कठीण आहे. वारा बांधवेल मोठे, अग्नी प्राशवेल अवचटे, समुद्र घोटवेल म्हणून आत्मनिष्ठे तरी नये, काळ जिंकविल तत्वता, त्रिगुणांची लाभेल सत्ता, परी मनोनिग्रहाची वार्ता तुझविन अच्युता घडे केवी. समुद्राचा घोट करता येईल, पण मनाला आवर घालता येणार नाही. मन हे चंचल सांगितलेले आहे. चंचले मनः कृष्णा प्रमाथे बलव दृढम तस्याहम निग्रहम मोने वायरू सुदुष्करम. मन हे चंचल सांगितलेले. अंतःकरण चतुष्टय आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामधील मनाचा सुद्धा नंबर लागलाय. बुद्धी आणि मन, चित्त अहंकार हन, हे चतुर्विध अंतःकरण चतुष्टी, त्याच्यामधील मनाचा नंबर लागलेला आहे. मन हे इंद्रियांच्या पलीकडे असते. मन पलीकडे बुद्धी आणि बुद्धी पलीकडे तो भगवान परमात्मा असतो. या मनाला 2 बायका आहेत, अनेक मुलं आहेत. काकड्यामध्ये त्याचं सुंदर वर्णन आलंय. मनुराजा एक देह पुरी, असे नांद तो त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आमावरी गा, मनवूनी आलो या देशा. प्रवृत्ती निवृत्ती, मनाच्या 2 बायका. संकल्प, विकल्प, प्रकल्प वगैरे मनाला अनेक मुलं सांगितलेले आहेत. खूप सुंदर वर्णन आहे. मन एवं मनुष्याणाम कारणबंध मोक्षेव, बंधाय विषयाशक्तम मुक्तय निर्विषम स्मृत. हे मन जोपर्यंत तोपर्यंत खरा आनंद आपल्याला उपभोगता येणार नाही. म्हणून हे मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मन प्रसन्न ठेवल्यावर सर्व सिद्धी प्राप्त करता येतील, मोक्ष मिळेल. त्याशिवाय सर्व सिद्धी मोक्षाची प्राप्ती मन प्रसन्न ठेवल्याशिवाय तुम्हाला मिळणारच नाही. आपलं मन कधीच प्रसन्न राहत नाही, ते इकडे तिकडे भटकतच राहतं. मनाला माकडाची सुद्धा उपमा दिलेली आहे, शेळीची सुद्धा उपमा दिलेली आहे. शेळीची उपमा जर आपण पाहू गेलो, छोटासा दृष्टांत सांगेन. एका राजाने पैज लावली. एका राजाने पैज लावली, माझ्याकडे शेळी आहे, त्या शेळीचं जो कोणी पोट भरेल त्याला अमुक अमुक प्रकारचं बक्षीस. सद्यस्थितीमधलं 4 चाकी गाडी आपण पकडू. आणि मग राजाने पैज लावली,
त्याच्यामधील अनेक विद्वानांनी ती पैज जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्या शेळीचं पोट काही भरता येत नाही. त्याच्यामधील एक विद्वान माणूस उभा राहिला, सांगितलं, राजन, द्या बरं माझ्याकडे ती शेळी, मी त्या शेळीचं पोट भरून घेऊन येतो. त्या मनुष्याने, त्या विद्वानाने शेळी घेतली. शेळी घेऊन जंगलात गेला, रानात गेला, वनात गेला. गेल्याच्या नंतर शेळी चरायला लागली, पण त्याने युक्ती अशी केली, समोर त्याला बांबू दिसला, त्या बांबूची लांब लचक काठी त्याने तोडली आणि जेव्हा जेव्हा शेळी त्या गवतावरती घास मारायच्या काठीने तोंडावरती फटका मारायचा. आणि फटका मारत असताना शेळी सावधानकी बाळगून सावधान अवस्थेत घास टाकण्याचा प्रयत्न करायची. ती गवतावरती घास टाकेल इतक्यात त्याने बांबूचा फटका मारावा, शेळी त्याच्याकडे पाहायची. जेव्हा जेव्हा तिला घास टाकायला तेव्हा ती त्या व्यक्तीकडे, त्या माणसाकडे, ज्याच्या हातात बांबूची काठी आहे त्याच्याकडे पाहायची, नंतरच ती घास टाकायची. संध्याकाळ झाली, पण त्या व्यक्तीने, त्या माणसाने त्या शेळीला नीट काही पोटभर चरून दिलंच नाही. पोटभर म्हणण्यापेक्षा पोट उपाशीच राहिलं. पोट उपाशी राहायचं. घ्या बरं, शेळीचं पोट भरलंय, पहा बरं. राजा विचार करतो, पोट तर लहान दिसतं, मला वाटतं आज शेळी चरलेली दिसत नाहीत. व्यक्ती सांगतो, चरले बा, संध्याकाळपर्यंत मी तिला पोटभर खाऊ घातले. दोन दृष्टांत आहेत, जुळवून सांगण्याचा प्रयत्न करतोय. राजाच्या जवळ प्रधानाला सांगितलं, प्रधानजी, चारा घेऊन या. चारा घेतल्याच्या नंतर ती शेळी चाऱ्याकडे पाहते. शेळीने मात्र तोंड लावलं नाही त्या चाऱ्याला. दृष्टांत संपला. तोंड जरी लावलं नसेल, तिला भूक होती, पण जरी त्या शेळीचं पोट भरलं असतं ना, तरी शेळीचा स्वभाव आहे कुठेही घास टाकणं. शेळीचं जसं कुठेही समाधान होत नाही, त्या प्रकारे हे मन आहे, हे चंचल आहे. तुकोऱ्या सांगतात, हे चंचल असणारं मन भगवान परमात्मा हस्तगत झाल्यामुळे, सापडल्यामुळे सतत धावणारं मन माझं थांबलं. चंचल असेल ना, तरी पण हेच मन तुम्ही भगवान परमात्माकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर ते पटकन वळतं. तू मन हे मीच करी माझे या भजन नमस्कारी मज ए. हे मन भगवान परमात्माकडे तुम्ही वळवलं ना, कुठे वळवायचं ते तुमच्या आमच्या हातात आहे. किंबहुना आपले मन करी माझ्यानी एका यतन, श्रवणे कीर्तनी कान भरुनी घाली. मन कुठे वळवायचं ते तुमच्या आमच्या हातात आहे. देवाकडे वळवणं ते पटकन वळतं, पण आपण वळवलं पाहिजे. संतांनी आपलं मन संसारातून काढलं आणि देवाकडे वळवलं. मन वळवल्यामुळे भगवान परमात्मा आमच्या हातात सापडला. या मनाला 3 दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. हे 3 दोष जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत खरा आनंद आपल्याला उपभोगता येत नाही. हे 3 दोष जोपर्यंत आपल्या अंतःकरणातून निघून जात नाही, तोपर्यंत भगवान परमात्मा आपलासा होत नाही, तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या हातात सापडत नाही. मल, विक्षेप आणि आवरण. माकडाची उपमा दिली, बकरीची उपमा दिली. हे मन रंगतं. संतांनी आपलं मन हे आहे ना, भगवान परमात्म्याच्या चरणाकडे वळवलं. आपण संतांच्या मनाचा विचार पाहू गेलो तर संतांचं मन हे स्फटिकासारखं आहे. काकड्यामध्ये सुंदर वर्णन आहे. शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, महामळे मन होते जे गाळले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. शुद्ध चोखाळले स्फटिक, पांढरे शुभ्र, त्या पांढरे शुभ्र स्फटिकासारखं संतांचं मन आहे. संतांनी आपलं मन संसारातून काढलं, देवाकडे वळवलं. त्याचा परिणाम भगवान परमात्मा आपलासा झाला. भगवान परमात्मा आपल्या हातात हस्तगत झाला, हातात सापडला.
तुम्ही योग्य ठिकाणी जर लावलं ना तर हे मन तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. पण मन जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी लावलं ना तर मन तुमच्या जीवनाची दशा करून टाकेल. मन कुठे लावायचं ते तुमच्या आमच्या हातात आहे. एका प्रसंगामध्ये गावामध्ये एक मंदिर होतं आणि त्या मंदिरात लक्ष्मीचं मंदिर होतं. लक्ष्मीचं मंदिर असताना तिथे भले मोठी रांग उभी होती. गावातील प्रत्येक ज्येष्ठ श्रेष्ठ बाल वयोवृद्ध लोक मंदिरात दर्शनासाठी उभे होती. 7वा 8वा 9वा 10वा 11वा 12वा ग्रस्ताने बघितलं. दुरून आपण रांगेत होईल. संध्याकाळ झाल्याच्या नंतर आपला नंबर कधी लागेल, पाय दुखायला सुरुवात होईल, दमेन, थकेन. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि समोरच त्याला एक दुसरं मंदिर दिसलं. आणि त्याने विचार केला या मंदिरात भली मोठी रांग आहे, मग त्या मंदिरात जाण्यापेक्षा हे पण मंदिराचा इथेही देवच असेल, आपण त्या मंदिरात जाऊया. तो तिथे गेला. तिथे बराचसा कचरा पडला होता, पानं पडली होती, फांद्या पडल्या होत्या छोट्या मोठ्या. त्याने झाडू घेतला, तिथे थोडीशी साफसफाई केली, मंदिरात गेला आणि ते मंदिर होतं अवधेशा मातेचं. मंदिरात गेल्याच्या तुझ्या दर्शनासाठी आलोय. मातेने विचार केला भली मोठी रांग असताना हा भक्त माझ्यासाठी इथे आला. काय श्रद्धा असेल, काय भक्ती असेल, काय भाव असेल. आणि मग त्या माणसाने विचारलं, म्हणे आपण कोण? म्हणे मी अवधसा. आणि मग अवधसा माता म्हणते मी तुमच्यावर प्रसन्न आहे. इतकी मोठी रांग सोडून तुम्ही फक्त माझ्या दर्शनाला आलात. काय पाहिजे? तुम्हाला पाहिजे ते मी देईन. भक्ताने सांगितलं, व्यक्तीने सांगितलं, माझ्यावरती जी कृपा आहे ना ती काढून घे. असं तथास्तु सांगितलं. हा गरीब माणूस दिवसेंदिवस श्रीमंत झाला, बंगला बांधला, गाडी घेतली, धनसंपदा जवळ आले, इस्टेट तयार झाली. आणि हे पाहून शेजारच्या माणसांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. विचार करू लागले, हा माणूस, गरीब माणूस दिवसेंदिवस श्रीमंत झाला कसा? काय केलं असेल, काय पर्याय केला असेल? बँकेत दरोडा तर टाकला नाही ना? वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प निर्माण झाले मनात. आणि एक दिवशी त्या माणसाकडे जाऊन आणि विचारणा केली, म्हणे माऊली, आपण तर खूप गरीब होता आणि मग आपण एकाएकी श्रीमंत झालात, काय कारण? त्या व्यक्तीने सांगितलं, आपण ज्या मंदिरात दर्शनाला जातोय लक्ष्मी मातेचं, तिथे भली मोठी रांग असते, पण त्याला तुम्ही पाहाल तर दुसरं मंदिर आहे, तिथे जायचं, ती माता प्रसन्न होते आणि लगच्या लगेच वर देते. तसंच केलं ह्या व्यक्तीने. तसंच केलं. व्यक्ती गेला आणि नमस्कार केला. माता म्हणाली, प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे? त्या भक्ताने सांगितलं, माझे एक गाडी आहे, अधिक गाडी येऊ दे, बंगला आहे, अधिक चांगलं मिळू दे. जे होतं ते पण नष्ट झालं. दृष्टांत संपला. सांगायचे तात्पर्य असं आहे, आपण आपलं म्हण जर योग्य ठिकाणी लावलं नाही तर त्या अवधेशप्रमाणे जीवनाची दशा करून टाकते. म्हणून आपण आपलं मन योग्य ठिकाणी लावावं, परमात्म्याच्या चरणाजवळ लावावं, जेणेकरून भगवान परमात्मा आपल्या हातात सापडेल, आपल्या हातात हस्तगत होईल, तो आपलाच होईल. संतांनी त्यांची मन देवाच्या चरणाजवळ लावून घेतला. मन जरी आमच्या हातात आहे. म्हणून तुकाराम सांगतात, भगवान परमात्मा हातात सापडल्यामुळे, भगवान परमात्मा हस्तगत झाल्यामुळे सतत धावणारं मन आमचं थांबलं. तिसरा फायदा असा आहे, सतत धावणारं मन थांबलं. तिसरा फायदा असा झाला की मनासारखंच ही जी माणसाची इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना कधी समाधान मिळत नाहीत. भगवान परमात्मा हातात सापडले समाधान झालं. ही जी इंद्रिय आहेत ह्या इंद्रियांचं कधी समाधान होत नाही. बघितल्यानंतर डोळ्यांना समाधान मिळेल. किती वेळा सायकल चालवल्यानंतर पायाला समाधान मिळेल.
किती वेळा भगवान परमात्मा म्हणजे किंबहुना संतांची वारी केल्यानंतर पायाला समाधान मिळेल? तुकोबा सांगतात आमच्या इंद्रियांचं समाधान झालंय, पूर्ण शरीराला समाधान मिळेल. दृष्टांतामध्ये एक प्रसंग असा आहे, महाभारतातील कथा सर्वांना ठाऊक आहे. गांधारीला कळालं आपले पती आंधळे आहेत, आपल्या पतींना अंधत्व आहे. आपल्या पतींना अंधत्व असल्यामुळे मी सुद्धा हे जग पाहणार नाही. गांधारीने साखरपुड्याच्या अगोदरच आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. कथाभाग तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. पट्टी बांधल्याच्या नंतर त्या दोन्ही डोळ्यामध्ये इतकी दिव्य दृष्टी निर्माण झाली की दुर्योधनाला त्याच नेत्रातून त्याच डोळ्यातून शक्ती मिळणार होती. पण मध्येच फुलवाला भेटला, तुम्हा आम्हाला कथाभाग माहित आहे. आणि त्या फुलवाल्याने सांगितलं, अरे मूर्खा दुर्योधना, तू काय करतोस? माता जरी आपली असेल तरी आपण आता बालक नाहीत, आपण लहान नाहीत, आपण आता तरुण आहोत. मातेजवळ नग्न अवस्थेत जाताना लहान मूल गेलं तर चालतं, अशा तरुण वयात माणसांनी नग्न अवस्थेत मातेजवळ सुद्धा जाऊ नये, तिथेही विकार उत्पन्न होत असतो. आणि दुर्योधनाला ते पटलं. आणि मग दुर्योधनाने फुलाची लंगोटी तयार केली आणि त्या दुर्योधनाचा त्याच जागेवरती मृत्यू झाला. सांगायचे तात्पर्य इतकंच आहे, गांधारीने डोळ्यावरती पट्टी बांधल्यामुळे त्या दोन्ही डोळ्यामध्ये दिव्यता निर्माण झाली. त्या दिव्यतेमुळे थोडक्यात नाही तर दुर्योधन वज्रदेह झाला असता. फक्त एका इंद्रियावरती आपण विजय मिळवला तर त्याच्यात इतकी दिव्यता निर्माण झाली. गांधारीने फक्त डोळ्यावरती पट्टी बांधली, इतकी दिव्यता निर्माण झाली, तर आपण संपूर्ण सगळं शरीर देवाच्या चरणाजवळ जर लावलं तर त्याच्यात किती दिव्यता निर्माण होईल, किती दिव्यता निर्माण होईल. सगळ्या शरीरावरती हात, पाय, डोळे, कान, नाक, सगळी शरीर, सगळे अवयव देवाच्या चरणाजवळ आपण वाहिले, श्रद्धेने भक्तिभावनेने देवाकडे वळवले, तर त्याच्यात का दिव्यता निर्माण होणार नाही? संतांनी त्यांची इंद्रिय देवाकडे वळवली, त्याचा परिणाम भगवान परमात्मा त्यांच्या हातात सापडला. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा, नको सोडूया केशवा. त्याचा परिणाम काय झाला? पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियांची भूक न वजे माझ्या, जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. त्याचा परिणाम पहा काय झाला. तुकोबा सांगतात, भगवान परमात्मा आमच्या हातात सापडल्यामुळे इंद्रियांचं समाधान झालं, निश्चिंत झालो, सतत धावणार मन थांबलं, इंद्रियांचं समाधान झालं. काही साधक तुकोबांकडे गेले, विचारलं, का हो तुकोबा आहे, भगवान परमात्मा हातात सापडण्याकरता तुम्ही युक्ती काय वापरली? तुकोबा सांगतात, सांडियेला हेवा, अवघा संचिताचा ठेवा. आम्ही पूर्वसंचित पाप पुण्यासह कर्माचा ठेवा सोडला आणि परमार्थाची आस धरली, परमार्थाची वाटचाल केली. तुकोबांच्या जीवनातले काही प्रसंग आपण पाहू गेलो तर तुकोबराय जबर श्रीमंत, पण संपूर्ण जहांगीर त्यांनी समाजासाठी खर्च केली, संपूर्ण जहांगीर समाजाला देऊन टाकली. सांडियेला हेवा, अवघा संचिताचा ठेवा. परमार्थात जीवन जगत असताना ज्यावेळी तुकोबांच्या गाथा बुडविल्या, त्या गाथेकरता तुकोबांनी 13 दिवस अन्न पाणी व्यर्थ केलं आणि 13 दिवस अनुष्ठान केले तुकोबांनी. संसाराची जी आस होती, जो सोस सोडला, तो कमी करून त्यांनी परमार्थाकडे वाटचाल केली. पहा, 13 दिवस अन्न पाणी त्यांनी वर्ज केले आणि 13 दिवसानंतर भगवान परमात्माने तुकोबांची जी काही मागणी होती
पुन्हा तो गाथा तुकोबारांच्या हातात मैयाने दिलेला आहे. पण त्याकरता तुकोबारांनी त्या स्वतःच्या गाथेकरता तुकोबारांनी ठाऊक होतं हे जे ज्ञान आहे हे समाजासाठी आहे. संसाराचा सोस सोडलाय. तुकोबारांचं आपण चिंतन पाहू गेलो, तुकोबारांकडे 6 गुण आपल्याला दिसायचे. वेदनिष्ठा, धर्मनिष्ठा, सामान्य जीवांच्या उद्धाराची तळमळ, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. तुकोबाराय सहज शब्द बोलायचे तरी त्या ठिकाणी वेद तयार व्हायचा. तुका सहज बोले वाणी, तेथे वेदांत वाहे पाणी. आणि म्हणून म्हटलं जातं तुकोबार म्हणजे 5वा वेद, किंबहुना तुकोबारांची गाथा म्हणजे 5वा वेद. तुकोबारांचं चरित्र आपण पाहू गेलो तर अंगावरती शहारे येतात. किती त्रास दिला समाजाने, नको ते केलं, पण अंतःकरणामध्ये श्रद्धा, भक्ती, भाव शेवटपर्यंत ठेवला. शेवटी त्याचं फळ तुकोबाराय भगवान परमात्माने विमान पाठवावं, सजावट करावी विमानाची, आणि त्या विमानात बसून थाटामाटात तुकोबारांनी संप्रदायाचा झेंडा फडकावा आणि देवाघरी जावं. हे सोपं नाही माऊली. संसारी जीवनात संसार केला त्यांनी, पण संसारातून जास्तीत जास्त लक्ष देवाकडे वळवलं. सांडी येला हेवा, अवघा संचिताचा ठेवा. साधक तुकोबारांना विचारतं, का हो तुकोबाराय, आम्ही मान्य करतो तुम्ही संसारातून आस काढली, देवाकडे वळवली, त्या कारणानं भगवान परमात्मा तुमच्या हातात सापडला. भगवान परमात्मा हातात सापडल्यामुळे तुम्हाला 3 प्रकारचे फायदे झाले. चिंतारहित झालात आपण, सतत धावणारं मन थांबलं, इंद्रियांचं समाधान झालं. पण याकरता आपण केलं काय? काही उपाय केले का? केले असेल तर आम्हालाही सांगा, आम्हालाही ऐकायची इच्छा आहे. तुकोबाराय सांगतात, आम्ही काम वासनेचा त्याग करून भगवान परमात्म्याचं निशिमपणे चिंतन केलं. तुका म्हणे काम, निरसून या घेतो नाम. काम वासनेचा त्याग करून आम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. नामामुळे आम्हाला हे शक्य झालं. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यामुळे तो भगवान परमात्म्याच्या हातात सापडला. नामामध्ये विशेष ताकद आहे. आता योगच तो आहे. आज सोमवार जरी असला तरी पण या अभंगातून संतांची उंची आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवशी आपण भगवान परमात्म्याचं चिंतन ऐकलं. सगुण आणि निर्गुण 2 रूप आपण बघितली. महाराजांनी उत्तम समजेल उमजेल या पद्धतीत खूप सुंदर चिंतन काल सांगितलं. संतांची उंची वर्णन करावी या दृष्टिकोनातून ही मी अभंगाची निवड केली. तुकोबाराय सांगतात, काम वासनेचा त्याग केला. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना मनामध्ये एक तीळ मात्रही कामाविषयी शंकानं बळगतात. आम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, त्याचा परिणाम तो भगवान परमात्मा आमच्या हातात सापडला. जर आम्ही काम वासनेचा त्याग केला नसता, नामचिंतन केलं नसतं, तर भगवान परमात्मा आमच्या हातात सापडला नसता. भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे? अमृतापेक्षा गोड आहे. खूप प्रमाण आहेत नामाकरता. नाम गोड पुरे कोड सकळ हे. भगवंताचं नाम गोड आहे, त्याच्याने सगळ्या प्रकारच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. सगळ्या प्रकारच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. पण आपण मोठ्या भक्ती भावनेने श्रद्धेने ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, मी काम व्यसनाचा त्याग केला. काम व्यसनाचा त्याग करून भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, म्हणूनच भगवान परमात्मा हातात हस्तगत झाला, हातात सापडला, किंबहुना तो आपलासा झाला. तुका म्हणे काम, निरसून या घेतो नाम. परमार्थ करताना 4 पथ्ये माणसाने पाळावी. निष्पाप, निष्काम, निर्दंभ आणि निर्व्यभिचारी. जो परमार्थ करतो त्याने पाप करू नये. खूप सोपं वाक्य आहे. त्याने पाप करू नये. निष्काम, ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी राम राहत नाही. सुंदर वाक्य आहे. ज्या ठिकाणी काम आहे तिथे राम राहत नाहीत, म्हणून जिथं काम नसेल तिथंच राम आहे. तुकोबारांनी हीच युक्ती वापरली.
जिथं रात्र असते तिथं दिवस राहत नाही, जिथं दिवस असतो तिथं रात्र राहत नाही. तद्वत जिथं काम आहे तिथं राम नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं असेल तर काम व्यसनाचा त्याग करावा लागेल, तरच तुम्हाला भगवान परमात्मा साध्य होईल, तरच भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हातात सापडेल. भगवान परमात्मा हातात सापडण्याकरता तुकोरने ही जी युक्ती वापरले खूप सुंदर आहे. तुका म्हणे नाम ज्याचे नाही क्रोध काम. वास्तविक पाहता प्रवचनामध्ये आपण ओवी निवडतो, भागवतातली म्हणा, ज्ञानेश्वरीची म्हणा, अभंग आपण निवडू शकतो. आज मी ग्रंथातील ओवी निवडण्याचा प्रयत्न केला होता, पण संतांची उंची वर्णन करावे या दृष्टिकोनातून मी अभंगाची निवड केली. आपला वेळ संपत आलेला आहे. या अभंगातून मला असं जाणवतं, आम्हास असं जाणवतं की हा अभंग जगद्गुरु श्री तुकोबारांनी मारुतीरायांकडे पाहून लिहिला असावा. मारुतीरायांचे चिंतन पाहू आपण. मारुतीरायांकडे का मला असं वाटतं, मारुतीरायांकडे आपण दृष्टी फेकली तर त्यांच्या हातात किंबहुना त्यांच्या हृदयात भगवान परमात्मा सापडलाय. शेवटचं चरण, त्याने कामव्यसनाचा त्याग केलाय. अविवाहित असल्यामुळे कामव्यसनाचा त्याग केलाय. भगवान परमात्मा हृदयात आहे, सापडलेला आहे. आणि भगवान परमात्मा हृदयात सापडल्यामुळे ते चिंतारहित आहेत, निश्चिंत आहेत. त्यांना कशाच प्रकारची चिंता नाही. सगळे इंद्रियावर समाधान आहे, सगळ्या इंद्रियावर समाधान आहे. मन त्यांचं अजिबात धावत नाही आणि त्याकरता त्यांच्या जीवनात संसार नाही. अवघा संचिताचा ठेवा, सांडी याला हेवा. तुकोरांनी जे जे गुण वर्णन केले ते सगळे गुण मारुतीरायांच्या अंतःकरणात, मारुतीकडे पाहून आपल्याला ते पाहायला मिळतात. म्हणून भगवान परमात्मा तुम्हाला सापडावा असं जर वाटत असेल तर आपण कामव्यसनाचा त्याग करून आपण भगवान परमात्माचं मोठ्या श्रद्धेने, भक्ती भावनेने नामचिंतन करणं गरजेचं आहे. भगवान परमात्मा सापडावा, हस्तगत यावा, हृदयात यावा, आपलासा व्हावा, याकरता तर श्रावण महिना आहे ना. श्रावण महिन्यात आपण पारायण, ध्यानधारणा, किंबहुना आपण आपलं कधी कधी घरदार सोडून आपण तीर्थयात्रेला जात असतो. ह्याच वेळेमध्ये आम्ही हाच योग साधून गेल्या वर्षी आदरणीय माझे गुरुस्थानी सध्या जे लाईव्ह आहेत हरिभक्त पारायण, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पालघर जिल्हाध्यक्ष किंबहुना अध्यात्म विचार प्रबोधिनी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिचंद्रजी महाराज कोरा यांच्या समवेत एकूण 24 जणांची उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा म्हणून ह्याच पिरियडमध्ये आम्ही वारी केली होती. कशा करता तिथला कथाभाग, तिथले अनुभव मी सांगत नाहीत, वेळ संपत आलेले आहे. कशा करता सांगतोय तर आपल्याला काहीतरी साध्य व्हावं, भगवान परमात्मा आपलासा व्हावा, भगवान परमात्मा हातात सापडावा, भगवान परमात्मा हस्तगत व्हावा, याकरता ही सगळी खटाटोप. देवस्थान 12 ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान, किंबहुना निवृत्ती दादांची त्या ठिकाणी समाधी त्र्यंबकेश्वर, तिथे आपण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करतो. कशा करता आटापिटा हा, तर देव हस्तगत व्हावा, देव सापडावा, तो आपलासा व्हावा, याकरता ही सगळी खटाटोप. आणि श्रावण महिना ते करता तर खूप पुण्य पावन असा महिना सांगितलेला आहे. रोज प्रवचन, रोज कीर्तन, रोज भजन आपण फेसबुकच्या माध्यमातून पाहतो. स्वानंद सुख निवासी पेजवर आपण पाहतो अनेक फेसबुकच्या माध्यमातून प्रवचन, कीर्तन, वादन, गायन, पारायण सुरू आहेत. प्रत्येक जण भगवान परमात्मा आपला स्वभाव तो सापडावा, तो हस्तगत यावा, आपल्या हृदयात राहावा, याकरता धावपळ खटाटोपी चालू असते. त्याकरता प्रत्येक प्रवचनकार, कीर्तनकार, प्रत्येक वारकरी भक्तिभावानं भगवान परमात्म्याचं निश्चितपणे नामचिंतन करत असतो. आणि त्या संबंधातून आपण या ठिकाणी आजच्या प्रवचन सेवेमधून भगवान परमात्मा हातात सापडावा, हस्तगत व्हावा, याकरता उपाययोजना तुकोबा सांगतात की कामवासनाचा त्याग करून तुम्ही नामचिंतन केलं तर भगवान परमात्मा नक्कीच आपलासा होईल. आणि भगवान परमात्मा आपल्यासा झाल्याच्या नंतर तुम्ही चिंतारहित व्हाल, धावणार मन थांबेल, इंद्रियांचं समाधान होईल. पण त्यातही त्यात तुम्हाला संसारातून थोडंसं मन काढून
थोडंसं लक्ष काढून तुम्हाला देवाकडे वळवणं आहे. मुख्य म्हणजे काम व्यसनाचा त्याग करणं आहे. थोडक्यात या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदरणीय हरिभक्त पारायण आमचे परम मित्र, की परिसरामध्ये गेल्या वर्षी त्यांची कीर्तन सेवा होती, त्याच ठिकाणी आमची भेट झाली. खूप प्रेमळ आहेत, खूप नम्र आहेत आणि आपल्या या समूहाच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये त्यांनी इतक्या बहुमूल्य सेवा दिलेल्या आहेत की त्यांचं वर्णन मी करू शकत नाही. गायनाचा समूह असो, मृदंगाचा समूह असो, कीर्तन प्रवचनाचा समूह असो, त्या समूहातून महाराजांनी बऱ्याच मृदंग वादकांना घरच्या घरी बसून ज्ञानामृत वाजलंय. मी सुद्धा मृदंगाची प्रॅक्टिस करतो, सराव करतो, गायनाचा सुद्धा सराव करतो. जी काही संत असेल, नवीन कीर्तनकाराला घडवण्यासाठी काय उपाययोजना, सगळ्या प्रकारे त्यांनी समूहाच्या माध्यमातून त्यांनी तरुण पिढी घडवण्याचं काम केलंय. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. मला तर असं वाटतं, प्रवचनकार, कीर्तनकार ज्यांनी आता ज्या दररोज सेवा सुरू केलेल्या आहेत, आपण जी प्रवचनाची सेवा सादर करतो ना, हे सगळे पुण्य त्यांच्याच चरणाजवळ, हे सगळं त्यांचंच मोठंपण आहे. आणि म्हणून या ठिकाणी थोडक्या मोडक्या शब्दात मी या ठिकाणी अभंगाचा भाव व विश्व मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. ते असंच असेल असं नाही. अगदी धावत्या वेगामध्ये 1 तास प्रवचनाची सेवा होती. या स्वानंद सुख निवासी लाईव्ह पेजला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. महाराज मंडळी पाहत आहात, आम्ही अपडेट रोज पाहत असतो. आणि हरिभक्त पारायण आदरणीय विजयजी महाराज चव्हाण त्यांच्या हातून अशाच प्रकारचं मार्गदर्शन किंबहुना अशाच प्रकारची सेवा त्यांच्या हातून घडो, असे माझे आराध्य दैवत माऊली श्री ज्ञानोबराय यांची चरणी मी विनंती प्रार्थना करतो आणि ही सेवा संपली असं जाहीर करतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.